गोष्टी मला शिकायला भेटल्या. आता सपोज आज मीठ पाणी झालं, मग उद्या आळस आला म्हणून नाही झालं, तिसऱ्या दिवशी भांडण झालं म्हणून नाही झालं, मग चौथ्या दिवशी आठवलं बाबा करायचं आहे, सगळ्यांना मेसेज टाकावा लागतो, माझा मेसेज नाही पडला, मग आता तर करावंच लागणार आहे. मग त्याच्यानंतर 13वा परत. मग काय होतं, कमिटमेंट जी आहे कोणत्याही गोष्टीसाठी प्रॅक्टिसचंच परफेक्शन क्रिएट होणार आहे. जेव्हा आपण रेग्युलरली एखादी गोष्ट करतो, मग ती सकाळी उठून रोज त्या तुळशीच्या झाडाला पाणी घालणं पण असू द्या, पण जेव्हा आपण ती गोष्ट रेग्युलर करतो तर त्याच्यातून काय होतं की बाबा जो बोले तसा चाले त्याची वंदावी पावले. सपोज मी शब्द स्वतःला दिला की बाबा मी रोज एक्सरसाइज करणार आहे. जेव्हा मी रोज एक्सरसाइज करतो तेव्हा त्या एक्सरसाइजने माझं शरीर हष्टपुष्ट डेली होणारच आहे. त्याच्यानंतर मला सगळे बघतील की बाबा अरे दादा बोलतो एक्सरसाइज करतो आणि खरंच करतो. मग माझा विश्वास माझ्यावर वाढला, समाजाचा विश्वास माझ्यावर वाढला. मग माझा जेव्हा माझ्यावर विश्वास असतो, माझ्या अवतीभवती असलेल्या लोकांचा माझ्यावर विश्वास असतो, तेव्हा काय होतं, माझ्यातली प्राणशक्ती वाढू लागते आणि तेव्हा जाऊन आपण परमेश्वरावर विश्वास ठेवू शकतो. मी 100% म्हणेल की जो मीठपाणीची विधी आहे, तंत्रातून पण मिठाचं महत्त्व खूप आहे. तंत्र म्हणजे टेक्निकल नॉलेज. मी त्याला जे आज समाजामध्ये नारळ, निंबू आणि ह्या प्रकारे तंत्राला साधलं गेलं आहे तसं नाही, पण एक क्रिस्टल. आज आपण पाहिलं की मोबाईलपासून ते हातातल्या घड्याळापर्यंत एवढ्या छोट्या छोट्या यंत्रांमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी ॲक्सेस होत आहेत. का होत आहेत? क्रिस्टल्समुळे होत आहेत. आणि क्रिस्टलचं एक फॉर्म म्हणजे ते खडे मीठ आहे. त्याच्यातून दुसरा अजून एक मुद्दा की कोणतीही गोष्ट केमिकली न्यूट्रल करायची असेल तर त्याच्यात सॉल्ट घातला जातो. त्याने इमिडिएटली ती गोष्ट न्यूट्रल होते. त्याच्यातली किती ॲसिडिटी आहे ती बॅलन्स होते. एखाद्याला खूप जुलाब लागले, त्यांनी सगळी औषधं खाऊन पाहिली, तो नीट होत नाही. पण त्याला तुम्ही क्रिस्टल असलेलं, साखरसुद्धा क्रिस्टल असते, मीठसुद्धा क्रिस्टल असतं, त्याच्यामध्ये तुम्ही 2 चमचे साखर आणि 1-2 चिमूट मीठ घालून द्या प्यायला पाण्यातून, तो लगेच न्यूट्रल होतो. त्याच्या शरीरातला केमिकल बॅलन्स सॉल्व्ह होतो. त्याच प्रकारे आपल्या शरीरात सगळ्यात जास्त आयर्न हे आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये असतं, कारण की आयर्न जे आहे हेवी मेटल आहे. आता ते जेव्हा मिठाच्या पाण्यात घातलं जातं तेव्हा तो आपल्या बुद्धीचा बल्ब पेटतो. जे 4थीमध्ये मुलं सायन्सची एक्सपेरिमेंट करतात की 2 आयर्नच्या कांड्या घेतात, त्याला बल्बने जोडतात आणि खडे मिठात टाकतात तर तो बल्ब पेटतो. आता हा जो फूड सोकिंगचा बेसिक ट्रीटमेंट आहे जो मी सगळ्यांना करायला लावतो, ते करत असताना सगळ्यात मोठी गोष्ट तुमच्यात काय होते, तुम्हाला एखाद दिवस आळस आलेला असतो तरी तुम्ही करता. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला वळण लावताय. तुम्ही एखादी गोष्ट नित्य नियमाने करता, जे तुम्ही बोलता ते तुम्ही करता, म्हणून लोकांचा तुमच्यावर विश्वास वाढू लागतो. पण तेच मीठपाणी करत असताना जर तुम्ही असा विचार केला की आमच्या घरच्यांचा विरोध आहे, ठीक आहे त्यांचा विरोध आहे ना, तर मग संध्याकाळी पण मीठपाणी करता येतं. फक्त जेवल्यानंतर 1 तासाच्या आतमध्ये तुरंत करू नये, कारण की त्याने पचनाला कधी कधी अपस्पाय होऊ शकतं. पण जसं आता मी आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कमीत कमी 1,500 ते 2,000 लोक येऊन गेलेली असतात. मग माझं जेवणाचं आणि फूड चोकिंगचं टाईम बहुतेकदा जवळपासच असतं. पण आपण काय आहोत मुक्तीसाठी. पण ह्याच्यातून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की रेग्युलर जी गोष्ट आपण करत असतो, मग ती छोटंसं अथर्वशीष म्हणणं सुद्धा असू द्या. तुमच्या कानामध्ये जशी तुमच्या माकड हाडाला कुंडल आहेत, तसे कानाला सुद्धा कुंडल असतात. जेव्हा ते मंत्र सिद्ध तुमच्या कानावर पडतात, ते तुमच्या सॅक्रम बोनवर जाऊन इफेक्ट करतात. तुमच्या कुंडलिनीमध्ये बायोमसल मेमरी आहे, म्हणजे ती अतिशय जुनी स्मृती की तुम्ही परमेश्वराचे अंश आहात, ती ॲक्टिवेट होते आणि ती म्हणजे ही कुंडलिनी. आता ही घटना घडत असताना जर तुमच्या मनावर कोणत्याही प्रकारचं ओझं असेल, कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील आणि ते सारखे सारखे तुमच्या चित्तात फिरत असतील, तर ही घटना होण्यासाठी वेळ लागतो. म्हणून काय म्हटलेलं आहे की निर्विचार व्हा, शून्यात या. आपण किती कमवलं, आता सपोज मी आहे, कितीही कमवलं, जेव्हा मी मरणार मी काही वर नेणार आहे का?
आणि मी जर म्हातारा झालो आणि सगळी प्रॉपर्टी मुलांच्या हातात दिली, तर मी माझ्या वयात मुलांना इतकी भीक मागायला लावली आहे, तर ती मुलं काय मला म्हातारपणी सांभाळणार आहेत का? जे मी पेरलंय ते उगवल्याशिवाय मला मुक्ती आहे का? पण याचा अर्थ आपण आपल्या जिम्मेदाऱ्या सोडून द्याव्या अशा नाही. पण त्या जिम्मेदाऱ्या तेवढ्याच निभवायच्या जेव्हापर्यंत आपलं मेंटल डिस्टर्बन्स येत नाही. बऱ्याच वेळेस कसं होतं, आपण मानसिकरित्या खूप कमजोर होतो. आणि जर आपण मानसिकरित्या कमजोर झालो तर ही महाकाली ही मानसिक शक्ती, महाकालीचं जे अस्तित्व आहे ते इमोशन्स आहे. आता तुम्ही तुमच्या आईवर किती प्रेम करता ह्याचा माप काढता येत नाही. त्याच प्रकारे जी देवीची शक्ती आहे, जे कॉन्शियसनेस आहे, ते आपली सोचण्या समजण्याची शक्ती म्हणजे देवी आहे. तर हिचा अनुभव घेता येतो, पण हिचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला आपले प्रश्न सोडणं अत्यावश्यक आहे. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की बाबा आमचे जे सांपत्तिक प्रश्न आहेत दादा, ते अतिशय प्रॅक्टिकल प्रश्न आहेत आणि ते आम्ही सोडून गोष्टी सुटत नाही. पण मला काय म्हणायचं आहे, संपत्तीचं स्थान तुमचं नाभीचक्र आहे आणि ते कसं ते पण मी समजवण्याचा प्रयत्न करतो. नाभीचक्र म्हणजे आपलं इंटेस्टाईन, आपल्या पोटातल्या आतड्या. ज्या दिवशी आपलं मूड खराब असतं, आपण डिप्रेस असतो, स्ट्रेस्ड असतो, रडत असतो, तेव्हा काय होतं, काही खाल्लं की पचत नाही, है ना? जर आपण जे काही खाल्लो ते पचलं नाही, तर त्या अन्नद्रव्याचे जे ज्यूस आहेत, रस आहेत, ते तयार होणार नाही. जर ते अन्नद्रव्याचे ज्यूस तयार नाही झाले, शरीराला कस नाही गेला, तर आपल्या सोचण्या समजण्याची शक्ती वाढणार नाही. म्हणजे आपण निर्णय घेणार ते 100% चुकीचे असणार. सपोज जर आपण असं म्हटलं की नाही, माझ्या आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम नाही, तर समोर असलेली जी बाधा असते ती कंटाळते ना. ती म्हणते यार हिला इतका त्रास दिला तरीही रडत नाही, तरीही तुटत नाही. ती बाधाच म्हणते जाऊ दे बाई, कुठे हिच्या नादी लागायचं, ही तर वाघीण आहे, ही देवीची भक्त आहे, हिच्या पाठीशी अंबाबाई उभी नाहीये, हिच्या हृदयात पण अंबाबाई आहे. हे घडणं आवश्यक आहे. परमेश्वरी शक्ती तर सगळ्यांच्या पाठीशी आहेत, पण आपण भीतच आहोत. आणि आपली जी ही भीती आहे, मग तिच्या अस्तित्वाला ती नाकारते आणि मग ती निर्विचारिता येत नाही. ठीक आहे, हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असं की ही गोष्ट जेव्हा आपण रेग्युलरली करतो तेव्हा आपल्यातूनच आपल्यावर विश्वास वाढतो. आज एक गोष्ट आहे, श्री माताजींनी आपली मदत करावी. कशासाठी? आज आपल्याला सपोज 10,000 रुपये भेटले किंवा सपोज आपला नवरा आपल्याशी खूपच चांगला वागला, तर आपण श्री माताजींना जाऊन थँक्यू बोलतो का? पगार त्याचा वाढू द्या ह्याची चिठ्ठी लावतो, पण जे आहे त्याच्यासाठी आपण थँक्यू बोलायचं विसरलेलो 100% आहोत. आज असं पाहिलं गेलं तर आपला एखादा मित्र आहे, त्याला जर गाडी लागत असली आणि त्याने आपल्याला आवाज दिला आणि रोज आपण त्याला गाडी दिली आणि काही कारणास्तव त्याने आपल्याला त्याच्या लग्नात नाही बोलवलं, तर नंतर आपण त्या मित्राला गाडी देतो का? मग त्याच क्वालिटीची माणसं आपण श्री माताजींसोबत पण आहोत ना. श्री माताजींनी आपल्या कोंबड्या सांभाळल्या पाहिजेत. कोंबड्या मेल्या, माताजींची जिम्मेदारी. मग त्याच्यानंतर चोरी झाली, माताजींची जिम्मेदारी. पण त्या ठिकाणी ठीक आहे, परमेश्वर आहे, आई आहे, छोट्यापासून प्रत्येक मोठ्या गोष्टीची जिम्मेदारी तिच्यावरच सोडायची आहे. पण ती जिम्मेदारी सोडून आपण निश्चिंत झालेलो नाही आहोत. ती जिम्मेदारी ठेवून आपण भांडायला उठलेले आहोत. आणि ह्या गोष्टीतून कुठे ना कुठे आपल्याला जे सहयोगाचं प्रथम ज्ञान आहे की निर्विचार होणे. आपण मान्य करतो का मी आत्मा आहे? जेव्हा आपण म्हणतो की मी आत्मा आहे, मग आत्मा जॉबला जातो का? आत्म्याची बायको असते का? आत्म्याची मुलं असतात का? आता ही गोष्ट आतून असली पाहिजे. आतून आपण संन्यस्त असलं पाहिजे. पण काय होतं, आपण बाहेरून संन्यस्त होतोय. आपलं जे टेन्शन आहे ते डोक्यात गेलंय, त्याच्यामुळे जे आपल्या समोरचं काम आहे ते आपण करायला बंद झालं. म्हणून ही जी निर्विचारिता आहे ती थोडीशी आपण आतमध्ये खेचणं अत्यावश्यक आहे. 15-20 मिनिटं तरी आपण ह्या जगापासून लांब जाऊन स्वतःला त्या शक्ती स्वरूपात, ज्योती स्वरूपात
बघितलं पाहिजे. ठीक आहे, आला हा मुद्दा लक्षात.